प्रतीक्षा वाविस्कर. नमस्कार, मी पूर्वा पाटील. आम्ही शेतकऱ्यांना बघितलेलं आहे की ते शेतात खूप काम करतात आणि उन्हामुळे शेतात उन्हात खूप काम करतात, तर त्या उन्हामुळे खूप आजार होतात, जसे की डोकेदुखी, चक्कर येणं आणि त्वचेचा आजार अशा इत्यादी आजार त्यांना होतात. तर त्या आजारामुळे संरक्षण करण्यासाठी आम्ही ही छत्री बनवलेली आहे. त्यांना ऊन सुद्धा लागले नाही आणि ते सावलीत काम करू सावलीच्या क्षेत्रात काम करू शकतात अशी छत्री आम्ही बनवलेली आहे. तर माझ्या आईवडील सुद्धा शेतात काम करतात, तर त्यांना बघून मला ही कल्पना सुचली. नोकरीवाले जे लोक असतात ते खूप एसीत बसून काम करतात आणि त्यांना त्याचा मोबदला खूप छान मिळतो. शेतकऱ्यांना एवढ्या उन्हात काम करून सुद्धा त्यांना त्या मालाचा मोबदला मिळत नाही. तर ही वस्तू आम्ही टाकाऊपासून टिकाऊ बनवलेली आहे, तर हिचा उपयोग नक्की शेतकऱ्यांना होईल. तर मी आज तुम्हाला या छत्रीचे उपयोग, फायदे आणि आम्ही ही छत्री कोणत्या साहित्यांपासून तयार केली हे सांगणार आहे. आम्ही ही छत्री टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करून बनवलेली आहे. ही विनामूल्य छत्री आहे, ज्यात आम्ही कोणताही खर्च केलेला नाही. ही छत्री शेतकऱ्याला सोयीस्कर पडेल अशी आहे. यात आम्ही घरातल्या खराट्याचा वापर करून छत्रीचा बेस तयार केला आहे. पांढरा रंग हा सूर्याच्या किरणांना परावर्तित करून थंडावा देतो, त्यासाठी आम्ही पांढऱ्या कलरचा कागद वापरलेला आहे. उन्हामुळे शरीर थकते, छत्रीमुळे सावली मिळते, म्हणून कामाचा थकवा कमी होतो व शेतकऱ्यांना ऊनही कमी लागते, ज्यामुळे शेतकरी अगदी आरामाने काम करू शकेल उन्हातही आणि पावसातही. आणि ही छत्री हातात धरण्यायोग्य नाहीये, तर ती डोक्यावर लावून काम करता येते अशी छत्री आहे, जेणेकरून शेतकरी दोघा हातांनी काम करू शकेल व त्याचं काम